उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासाने राजकीय वर्तुळात चर्चा। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली। भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवले। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। अमित शाह ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री। पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडींकडून स्पष्ट। नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा, राज ठाकरेंचा संताप। फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करून म्हणणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगावी। महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक। लैंगिक शोषणातील नराधमांना आता पेरोल नाही। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदेंच्या शिवसेनेचं सोलापुरात आंदोलन। खासदार ज्योती वाघमारे सहभागी। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापुरातील आरोपीला पोलिसांनी एन्काउंटर केला होता। फडणवीसही महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळवून देतील, वाघमारेंची मागणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार। फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू। भोंदू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाते उघडली। ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकरांचा दावा। कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत।